जनतेला शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे आणि पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य जलजन्य आणि साथरोगांचा प्रादुर्भाव रोखला जावा या उद्देशाने जिल्ह्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण आणि सर्वेक्षण विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पंचायत समितीतून शुभारंभ करण्यात आला। तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर युवराज देवरे यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला। तालुक्यातील सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक उपस्थित होते। या विशेष प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना केवळ सैद्धांतिक माहिती न देता क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी लक्षात घेऊन विविध प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली। पाण्याचे योग्य पद्धतीने क्लोरिनेशन कसे करावे, तसे TCL पावडरचे नमुने कसे तपासावे, पाण्यासाठी त्याचे अचूक प्रमाण कसे काढावे याचे गणित कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आले। पाण्याची जैविक आणि रासायनिक पातळीवरील शुद्धता तपासण्यासाठी फिट टेस्ट किटचा वापर करण्यात कसा करावा याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या विहिरी, उपनलिका, पाण्याच्या टाक्या यांची स्वच्छता कशी करावी, त्यांचे वेळोवेळी नियमित सर्वेक्षण कसे करावे याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। तज्ज्ञांनी PPT सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले। तसेच या प्रशिक्षण वर्गात दूषित पाणी नमुने आढळल्यास त्यावर तात्काळ काय कार्यवाही करावी, तसेच अहवाल सादरीकरण कसे करावे याबाबत तज्ज्ञांनी PPT सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली। डॉक्टर युवराज देवरे, जिल्हा साथरोग पर्यवेक्षक श्री सुरेश जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक श्री किशोर शिरसाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। प्रभावी अंमलबजावणीच्या सक्त सूचना, प्रशिक्षणाअंती सर्व आरोग्य कर्मचारी आणि जलसुरक्षांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात या प्रशिक्षणातील माहितीची प्रभावी अंमलबजावणी करावी। सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच जलजन्य आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय काटेकोरपणे राबवावेत। प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सूर्यवंशी, सचिन गोवर्धने, पालखेडे आणि पाणी गुणवत्ता सल्लागार कल्पेश वाघ प्रयत्नशील होते। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।